Hi guys, myself Dr. Praveen Kapse and today I am talking about the very crucial topic according to in daily life, that is dengue disease. डेंग्यू डिसीजची कारणे कोणती आहेत, त्याचे साइन अँड सिम्पटम कोणते आहेत, त्याच्यानंतर डेंग्यू डिसीजचं डायग्नोसिस कसे करावे, डिफरन्शियल डायग्नोसिस कसे करावे, ॲक्च्युअल डायग्नोसिस कसे करावे, डिफरन्शियल डायग्नोसिस आणि ॲक्च्युअल डायग्नोसिस मध्ये काय फरक आहे याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतर डेंग्यू डास चावल्यानंतर कोणकोणत्या लॅब टेस्ट कराव्या, त्याच्यानंतर त्याच्यावर कोणती ट्रीटमेंट आहे, आयुर्वेदिक आणि मॉडर्न, यांचा सर्वांचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. सर्वप्रथम डेंग्यू हे व्हायरल इन्फेक्शन आहे जे ईडीज इजिप्ती डास चावल्यानंतर होते. त्याचे कारण आपण पाहिले. त्याच्यानंतर साइन अँड सिम्पटम मध्ये सर्वप्रथम हाय ग्रेड फिवर, 1 ते 5 दिवसांमध्ये अतिशय तीव्र प्रकारे ताप येतो, 104 डिग्री फॅरेड इतका ताप येतो. त्याच्यानंतर मसल विकनेस, परत ना जनरल विकनेस, त्याच्यानंतर नोजिया, ओमिटिंग इत्यादी कॉमन साइन आपल्यास पाहण्यास भेटतो. परंतु डेंग्यू डिसीज झाल्यानंतर 5 ते 7 दिवसानंतर अतिशय सिव्हिअर स्टेजवर गेल्यानंतर नाकातून रक्त येणे, परत ना इंटरनल ब्लिडिंग, त्याच्यानंतर नोजिया, ओमिटिंग यांसारखे तीव्र विकार आपल्यास पाहण्यास भेटतात. आता आपण बघूया की डिफरन्शियल डायग्नोसिस आणि ॲक्च्युअल डायग्नोसिस मध्ये काय फरक आहे. डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे डेंग्यू हा कोणत्या डिसीज सोबत रिझेंबल करतो आणि ॲक्च्युअल डायग्नोसिस म्हणजे फक्त ते लक्षणे फक्त डेंग्यू डिसीज मध्येच पाहण्यास भेटतात. तर जे डिफरन्शियल डायग्नोसिस आहे ते आपण प्लेटलेट कमी होणे, प्लेटलेट कोणत्या रोगामध्ये कमी होतात, प्लेटलेट टायफॉइडमध्ये कमी होऊ शकतात, मलेरियामध्ये कमी होऊ शकतात, परंतु डेंग्यू डिसीजमध्ये बी कमी होऊ शकतात. परंतु डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे रेट्रो ऑर्बिटल पेन, याच्यामध्ये डोळ्याच्या मागच्या बाजूस अतिशय तीव्र प्रकारच्या वेदना होतात. त्याच्यानंतर ब्रेकबोन सिंड्रोम किंवा बॅकबोन फिवर, ह्याच्यामध्ये सांधेदुखी आणि हाडांमध्ये अतिशय तीव्र प्रकारे वेदना आणि त्याच्यासोबत हायग्रेड फिवर सुद्धा येतो. आता आपण पाहणार आहे डेंग्यू डिसीजसाठी कोणकोणत्या लॅब टेस्ट कराव्या. तर सर्वप्रथम सीबीसी टेस्ट जी कॉमन आहे त्याच्यामध्ये डेंग्यू डिसीज झाला आहे हे समजत नाही, परंतु प्लेटलेट कमी झाले आहे याच्यावरून आपण एक निष्कर्ष लावू शकतो की डेंग्यू असू शकतो. डेंग्यूसाठी अतिशय उत्तम जी टेस्ट आहे ती आहे NS1, नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन 1. याच्यामध्ये ही टेस्ट डेंग्यू इन्फेक्शन झाल्यानंतर 1 ते 5 दिवसात केली जाते. त्याच्यानंतर जी अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन आहे त्याला आपण IgG आणि IgM ही टेस्ट म्हणतो. IgG टेस्ट ही 5 ते 7 दिवसापर्यंत करावी, परंतु IgM ही टेस्ट 5 ते 7 दिवसात करावी, परंतु IgG ही टेस्ट आहे ती 15 दिवसानंतर केली जाते. त्याच्यानंतर PCR टेक्निक म्हणजे ऍक्च्युअली कोणत्या डेंग्यूच्या व्हायरसमुळे इन्फेक्शन झाले आहे, त्याच्यामध्ये DENE, डेंग्यू व्हायरस 1, 2, 3, 4 अशा कोणत्या डेंग्यू व्हायरसमुळे झाले आहे हे समजते. आता आपण लास्टला पाहणार आहे डेंग्यू डिसीजवर ट्रीटमेंट कोणती करावी. तर सर्वप्रथम डेंग्यू व्हायरसवर कोणतीही ट्रीटमेंट नाही, परंतु आपण मेडिकल सपोर्ट म्हणून त्यांना IV फ्लुइड आणि IV फ्लुइड मध्ये आपण PCM किंवा पॅरासिटामॉल देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण प्लेटलेटचा काउंट फारच कमी झाला आहे, त्याला जर गरज असेल तर आपण प्लेटलेट मेडिकेशन देऊ शकतो किंवा प्लेटलेट इंजेक्शन देऊ शकतो. आता आपण सर्वात लास्टला पाहणार आहे की आयुर्वेद ट्रीटमेंट कोणती करावी. आयुर्वेद ट्रीटमेंटमध्ये आपण त्याच्यासाठी गुडुचीचा क्वाथ किंवा गुडुची काढा देऊ शकतो. गुडुचीचा काढा हा इम्युनिटी बूस्टरसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यानंतर आपण पपईच्या पानाचा ज्यूस पिण्यास देऊ शकतो. हा अतिशय उपयुक्त प्लेटलेट वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद.